सगळ्या द्वैत वनामध्ये एकच हाकाटी पिटली गेली होती, गोपालकृष्ण येत आहेत. त्यामुळे आसपासच्या अरण्यातले तपोवनातले विविध ऋषी मुनी तडी तापसी संन्यासी बाबा बाबा बाबा, आसपासच्या नगरातले रहिवासी धनिक सगळेजण आपापल्या परीनं त्या वनामध्ये दाटी करून आले होते कृष्णांना बघायला. दावा नयनी यशोदेचा सुकुमार. भगवान गोपाल कृष्णांचा रथ येताना दिसला. सगळ्यांनी मोठा जय जयकार केला. सर्वांनी दर्शन घेतलं, कृतकृत्य झाले आणि म्हणायला लागले, पांडव वनवासात आले ते बरं झालं हो. का हो? ते वनवासामध्ये जाऊन या द्वैतवनाचा आश्रय करत नव्हते तर कृष्ण कशाला इथे येत होते? आम्ही ज्यांची एवढी वाट पाहत होतो ते अनायासे आम्हाला प्राप्त झाले. भक्ताच्या दुःखामुळे सुद्धा लोकांचं कल्याणच होते बघा. वा रे वा. सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्या, दर्शन झाली आणि गोपालकृष्णाने थोडा सगळ्यांना निरोप दिला. म्हणाले, बाबांनो, मला पांडवांशी थोडं खाजगी बोलायचं आहे, आपण नंतर पुन्हा भेटू. सारी गर्दी उसरल्यानंतर मग मात्र पाचही पांडव, ती द्रौपदी आणि गोपालकृष्ण यांची एकत्र बैठक बसली. गोपालकृष्ण म्हणतात, काय सांगायचं पांडवांनो, झाल्या प्रकाराबद्दल काय मत आहे आपलं? जे काही आपण द्यूतामध्ये राज्य गमावलंत आणि जो काही भयावह प्रकार झाला, याच्यामुळे लोकांनी पहिलं आम्हाला वेठीस धरलं की तुमचे भक्त असलेले पांडव, तुमचे नातलग असलेले पांडव यांना सुद्धा अशी आपत्ती भोगायला लागावी. अरे 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 अरे, काय हे प्रारब्ध, काय तो देव वगैरे. पण माणसं कधी असा विचार नाही करत की पांडवांवर आलेली आपत्ती कुठल्याही देवामुळे किंवा कुठल्या प्रारब्धामुळे नव्हे, तर स्वतःच्या मूर्खपणाने आलेली आहे. तुमचा मूर्खपणा कोणीच विचारात घेत नाही. मुळात द्यूत खेळायला जायची गरजच काय होती? नाही येत म्हटलं असतं, विषय संपतच होता. म्हणजे कौरवांनी आम्हाला बोलवलं, जे आयुष्यभर तुमचं अहित करतायत त्यांच्या आमंत्रणाला अनुसरून तुम्ही जावं असे तुमच्यावर बंधन नाही. तुम्ही साधा नकार नाही देऊ शकत. बरं, समजा जायचंच होतं तर भगवान गोपालकृष्णांना विचारून जातो, एवढीही देवाची आठवण नाही ठेवली. जाण्यापूर्वी हे मला का नाही कळवलं की आम्ही चाललो, किंवा किमान आम्ही जाऊ का, असं तर विचारणं आवश्यक होतं. एकदा मी पालक आहे, तुम्ही मान्य केलं मला. राजसूय यज्ञ होईपर्यंत तुम्ही सगळं मला विचारत होता का नाही? जरासंधाचा कसा पाडाव करायचा, बाकी राजांची काय सोय करायची, यज्ञ कसा करायचा. मग आता एकदा यज्ञ झाला, एकदा तुम्ही राज्यावर आला, आता काय देवाची गरज आहे? असं झालं का? वेडेपणा कोणाचा? नाही, कौरव म्हटले की तुमचं राज्य द्यूतात लावा. राज्य द्यूतात लावता येतं का? याच्याबद्दल आपण राज्यशास्त्र नावाच्या पुस्तकात काय शिकलो? की राजा हा राज्याचा सेवक आहे, स्वामी नव्हे. जी गोष्ट तुमच्या मालकीचीच नाही ती तुम्ही जुगारात लावली कशी? मुळात हेच सगळं तुम्हाला शिकवणारे द्रोणाचार्य त्यावेळेला गप्प बसले. निम्म पाप शिक्षकाचं आहे. त्याने उठून सांगायला पाहिजे होतं की मी तुला हे शिकवलेलं नाही, कारण पहिलं पाप माझ्या मस्तकी येणार की तुझ्या मास्तरने हेच शिकवलं का तुला? नाही, पण हा म्हणतोय ना, हा म्हणतो वाटेल ते म्हणेल, बेकायदेशीर आहे ना. ज्या बँकेत तुम्ही नोकरी करता, तुम्ही जुगार खेळताना तुमचा पगार लावू शकता, बँकेची कॅश नाही लावू शकत. बँकेच्या कॅशवर तुमचा काय अधिकार होता? म्हणजे राज्याचा खजिना लावा, कुठल्या अधिकाराने, कशासाठी लावला? ते दुष्ट होते, पण तुम्ही मूर्ख होतात हेही मान्यच आहे ना. तुम्ही काय अडाणी होतात? राज्यशास्त्र शिकला नव्हतात, नापास होतात राज्यशास्त्राच्या पेपरला? राज्य डावावर लावा, लावायचं. खजिना लावायचं. शस्त्र डावावर लावायचं. भावांना डावावर लावा. अरे,
भावांना विचारायची काही पद्धत? त्यांचं काही वेगळं एक स्वतःचं व्यक्तित्व आहे हे मान्यच करायचं नाही होय. आपण सगळ्या भावंडांमध्ये थोरले म्हणजे त्यांचे मालक आहेत, त्यांना स्वतःची व्यक्तित्व नाहीत. मग त्यांचा सल्ला मसलत जर घ्यायचीच नाही तर हे बैलपोळ्याचे बैल ठेवलेत कशाला, नुसते मान हलवायला? तुमची विटंबना झाली ते तुम्ही बेकायदेशीर वागलात म्हणून झाली. तुम्ही देवाचे नातेवाईक होतात म्हणूनही नाही, दुष्ट होते कौरव म्हणूनही नाही. तुम्ही मूर्खासारखे वागलात ही स्वच्छ गोष्ट आहे. आता झाली गोष्ट, होऊन गेली, ती उगाळून काही फारसे वेगळं होणार नाही. मुद्दा इतकाच आहे, आता तुमचं द्यूतामध्ये असं ठरलंय की तुम्ही 12 वर्ष वनवास भोगायचा, नंतर 1 वर्ष अज्ञातवास भोगायचा, आणि असं 13 वर्ष झाल्यानंतर तुमचं जे राज्य कौरवांनी त्यांच्या ताब्यात घेतलंय ते राज्य कौरव तुमच्या ताब्यात परत देणार, असं त्या द्यूतामध्ये तुमचं ठरलं, असं मी ऐकतो. मी अजून धृतराष्ट्राला भेटलेलो नाही. गोष्ट खरी आहे. 13 वर्षानंतर कौरव आमचं राज्य आम्हाला देणार असं ठरलेलं आहे, ही गोष्ट खरी. छान. आता पुढचा प्रश्न, 13 वर्षानंतर कौरव हे राज्य सुखासुखी देतील याच्यावर आपला विश्वास आहे? ज्यांनी त्यांचं राज्य नसताना सुद्धा तुम्हाला सुखाने कधी जगू दिलं नाही, त्यांना 13 वर्ष तुमचं राज्य एकदा उपभोगायची चटक लागल्यानंतर ते सुखासुखी तुम्हाला तुमचं राज्य परत देतील? धर्मराज म्हणतात माझा विश्वास आहे देतील, म्हणजे विषय संपला. भीमा तुझं काय मत आहे? मला देतील असं वाटत नाही, लढावं लागणारच आहे. पण काय आहे, वरिष्ठ पातळीवरून आज्ञा आल्याशिवाय मी गदा वापरत नाही. मी तुला आज्ञेची प्रतीक्षा आहे. छान, मग तू तयार आहेस, नशीब. बर, आता राजकारणातली तिसरी शक्ती अर्जुन सिंग, तृतीय पांडव. अर्जुना, आपलं काय मत आहे याच्यावर? लढावं लागणार, कौरवांशी लढावं लागणार, त्याशिवाय सुखासुखी राज्य परत मिळणार नाही. 13 वर्षांनी लढावं लागणार, कळतंय आपल्याला? मग ही मधली 12 वर्ष काय करायचं असतं? वाट बघायची. आता 13 वर्ष झाली की युद्ध सुरूच आहे. अरे माणसांनो, परीक्षा जरी एप्रिलमध्ये असेल तरी अभ्यास जून पासून करायचा असतो. ऑलिम्पिक जरी 10 वर्षानंतर असेल तर ते जिंकायचं असेल तर तयारी 10 वर्ष करावी लागते. मैफल 3च तासाची असते, पण ती जिंकण्यासाठी रियाज 30 वर्ष करावा लागतो. मैफलीच्या आदल्या 2 दिवशी काहीच होऊ शकत नाही. तसं किमान 12 वर्षांनी तुम्हाला एक महायुद्ध करायचंय म्हटल्यानंतर तुमचा शत्रू पक्षाकडचा अभ्यास किती, दुर्योधनाकडे नक्की कोणती शस्त्र आहेत, कर्णाकडे कोणती आहेत, शकुनी मामाकडे कोणती आहेत, आणि या शस्त्राच्या वरचढ शस्त्र तुमच्याकडे आहे काय, नसेल तर तुम्ही मिळवणार कसं, याची जर तुम्ही चिंताच केली नाहीत तर पुढे युद्ध आहे या सगळ्या बडबडीला आणि चर्चेला अर्थच काय शिल्लक राहतो? कृष्ण, असं काय करता तुम्ही का? आम्ही तुमचे अनन्य भक्त आहोत. मग काय विचार काय? तुम्ही भजन करत बसायचं, मी युद्ध करायचं, हे नको ती झंट मला कोणी दिलेलं नाहीत. मी त्याचंच सारथ्य करतो जो रथावर उभा राहायला तयार आहे, जो स्वतःच धनुष्यबाण घेऊन युद्ध करायला सिद्ध आहे, त्याचं मी सारथ्य करीन. उगा आपलं हे मला सोंग दाखवू नका. कंसाशी मला एकदाच युद्ध करायचं होतं, पण गोकुळात असताना मी 12 वर्ष त्यासाठी सिद्धता करत होतो, तेव्हा 14व्या वर्षी मी कंसाला मारू शकलो. आणि शेवटी आध्यात्मिक कितीही योग्यता असली तरी आध्यात्मिक शक्ती कंसासारखी फुलपोट काढण्यासाठी वापरायच्या नसतात, एवढं योगेश्वराला कळतं. आता योगेश्वराच्या भक्तांनी ते समजून घ्यायचं का नाही त्यांच्या बुद्धीवर आहे.
योगेश्वराला कळतं आमच्या कार्याची सुरुवातच जो गोकुळात दुग्धपान करी धमामा, जो गोकुळात दुग्धपान करी धमामा, ज्याने स्वकरेची वधिला आपुलाच मामा, ज्याचा रणात घन गरजत से तमामा, तो पंढरीत वसतो अभिमन्यु मामा. पंढरीनाथ महाराज की जय. अर्जुना अर्जुना अर्जुना, अरे माझ्याकडे सुद्धा 11 प्रकारची सुदर्शन चक्र आहेत. कौरवांकडच्या पक्षाकडचे कोण कोण आपल्याशी युद्ध करणार आहेत, अलीकडची नावं नको घ्यायला. त्यांच्याकडची कोणकोणती नेतृत्व आपल्याशी युद्ध करणार आहेत, त्या नेतृत्वासाठी कुठलं कुठलं चक्र चालवायचं याचे आम्ही अभ्यास करतो, चक्र चालवतो. तेव्हा यत्र योगेश्वर कृष्णो आणि यत्र पार्थो धनुर्धरः, नुसतं नामधारक धरा हा नाही चालणार मला. नामाची शक्ती आहे, नामाची ऊर्जा आहे, पण अन्न पदार्थ करण्यासाठी त्याचे पदार्थ वेगळे असलेच पाहिजेत. नुसता गॅस आणल्यामुळे कुकर नाही लागत, कुकर पाहिजेच. आधी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, मग भगवंताचे अधिष्ठान. नुसतंच अधिष्ठान आहे, सामर्थ्यच नाही. काय करायचा गॅस लावून, तू बस गॅसवर या. त्यासाठी कुकर आणायला नको, पातेलं घ्यायला नको, पाणी टाकायला नको, तांदूळ निवडायला नकोत, खडे बाहेर काढायला नकोत, जे आपल्या समाजातली दगड आहेत ती फोडायला नकोत. दगड बाजूला काढल्याशिवाय, तांदूळ पाण्यात टाकल्याशिवाय ते नुसता गॅस लावून करायचं काय. ए बाबा अर्जुना, तू एक काम कर. पाशुपत नावाचं एक अस्त्र आहे, जे आत्तापर्यंत कौरव पक्षाच्या कुठल्याही योद्ध्याकडे नाही. ते भगवान शंकरांकडेच आहे. ते पशुपतीनाथ आहेत. ते अजून तरी कोणी मिळवलेलं नाही. बरं, त्यांच्याकडे ते अवेलेबल टू ऑल असंच आहे. त्यांनी असं काही नाही की कृष्ण शिफारस करून येतील त्यांच्याकडे ते द्या म्हणून. जो कोणी त्याची तपश्चर्या करायला येईल, त्या तपश्चर्येच्या परीक्षेत उत्तीर्ण होईल, त्याला ते मिळणार आहे. अजून पाशुपत नावाच्या अस्त्राकडे कौरवांची दृष्टी गेलेली नाही. तर जरा मिळवा. एकदा जा, युनिव्हर्सिटीत जा, तो कोर्स किती वर्षाचा आहे तो बघा, त्याचं सिलेबस काय आहे ते बघा, त्या सिलेबसप्रमाणे थोडा अभ्यास करा. नुसतेच आम्ही कृष्णाचे भाऊ आहोत, आम्ही कृष्णाचे भाऊ आहोत हे शिफारसपत्र सारखं आधार कार्ड म्हणून नाही वापरायचं. स्वतःच्या पायावर कधीतरी उभारायचे प्रयत्न करा. सगळं देवानी करायचं, आम्ही फक्त भोजनाला यायचं, हे चांगली गोष्ट नव्हे. गोवर्धन उचलताना मी गोकुळाला शिस्त लावली की तुमच्या काठ्या लावा. गोवर्धन महोत्सव म्हणजे बुंदीचे लाडू खाणं नव्हे, स्वतःची काठी वापरणं. तेव्हा आम्ही मदतीला आहोतच, पण जोपर्यंत तुमच्या अखत्यारीत आहे ते तुम्ही करा ना रे. शंकरांकडे जायचं, पाशुपत अस्त्र शिकून घ्यायचं. ते वापरायचं असं मी म्हटलो नाही, पण ते तुझ्याकडे आहे याची सुद्धा दहशत पुरेशी असते. हे त्याच्याकडे आहे, हा दरारा पुरेसा असतो. चालेल चालेल, अर्जुन म्हणाला, निघतोच. कुठे जाल? कुठे म्हणजे भगवान शंकरांच्याकडे. म्हणजे कुठे? कैलासाकडे. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. फेसबुक कधी अपडेट ठेवणार नाहीत. बावळटासारखं वागलं की फक्त. इंस्टाग्राम बघितलेला नाही, स्टेटस सिम्बॉल कधी बघितलेच नाहीत. आत्ता कैलासात ते आंध्राच्या दौऱ्यावर आहेत. जी महत्वाची काही मोठी माणसं आहेत ती नक्की आता भारतामध्ये कुठे आहेत आणि काय काम करतायत, ज्यांच्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे त्या तरी लोकांची माहिती घ्या. ज्याच्यावर भविष्य अवलंबून असते त्या नको त्या फुटकळ नटांची सगळी माहिती गोळा करतो महामूर्ख माणूस. ज्या सगळ्या नेतृत्वावरती किंवा ज्या सगळ्या धर्मनेतृत्वावरती तुमचं भविष्य अवलंबून आहे त्यांची माहिती काय, कोण कुठे काय करत आहे, किती करत आहे, करत असेल तर त्याला काय मदत केली पाहिजे, नसेल तर मी कोणाला जाऊन भेटलं पाहिजे. बरं झालं तो हा विषय काढलास अर्जुना. तुर्तास ते आंध्र दौऱ्यावर आहेत. श्रीशैल्यम या पर्वताच्या दिशेने ते आहेत. पण तू सांगताना कैलासच सांग की मी भगवान शंकरांना भेटायला कैलासात चाललोय म्हणून. काय असतं, या अशा महत्वाच्या कामाला जाण्यासाठी खरा पत्ता सांगून जाऊच नाही.
काम होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे तू दणकन सांगूनच टाक. कुठं चाललायस रे बाबा? 2 वर्षाचा कोर्स आहे तुझा पाशुपताचा. 2 वर्षाचा म्हणजे पाशुपतचा 2 वर्षाचा आहे. आधी धनुर्विद्येचा तुझा 12 वर्षाचा झालाय. हा पोस्ट ग्रॅज्युएट फक्त 2 वर्षाचा आहे, डिप्लोमा. त्यामुळे ते तुझं 2 वर्षात होईल. पण त्यासाठी आंध्रात जातो सांगू नको. मग काय सांग? नि सा रे म प नि सा नि प म रे सा नि सा रे सा रे म प नि प रे म प नि 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 सा नि प म रे सा नि सा रे सा. सगळ्या लोकांनी जर विचारलं कुठे चाललं असतं, पत्ता इकडचाच सांगायचा. साधते ती हिम शिखरी शुभ्र पर्वताची, साधते ती हिम शिखरी शुभ्र पर्वताची, साधते ती हिम शिखरी शुभ्र पर्वताची. क्रमीन वाट एकाकी, क्रमीन वाट एकाकी ब्रह्म साधनेची, साधते ती हिम शिखरे शुभ्र पर्वताची, साधते ती हिम शिखरे. कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची, कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची, कैलासाचा कळस कैलासाचा कळस, कैलासाचा कळस, कैलासा ध्वजा कौपिनाची, आढळत्या ध्रुवावरती दृष्टी यात्रिकाची. मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची, साधते ती हिम शिखरे शुभ्र पर्वताची, साधते ती हिम शिखर, साधते ती हिम शिखरे, साधते ती हिम शिखरे. नमः पार्वती पते हर हर महादेव. अशी सगळी चरित्र ऐकल्यावर खरंच असं वाटतं की का हे शैव वैष्णव भांडतात, देव जाणे. कारण शंकर विष्णू कधीच भांडताना दिसत नाहीत. उलट भगवान विष्णूंचे अवतार असलेले पूर्णावतार गोपाल कृष्ण सांगतायत की माझा सद्भक्त अर्जुन त्यांनी शंकरांकडे जावं, त्यांची कृपा मिळवावी. शिवशंकर सांगतायत की माझ्या गळ्याचा जो दाह झाला तो रामनामाने शांत होईल. भगवान विष्णूंचे अवतार असलेले प्रभू श्री रामचंद्र म्हणतात की रावणाशी युद्ध करताना विजय मिळवायचा असेल तर मला शंकरांचं मंदिर बांधलं पाहिजे. रामेश्वराची स्थापना करतात कोण? रामचंद्र. वैष्णव रामचंद्र शैव पंथाच्या रामेश्वराची स्थापना करतात. आणि साक्षात शैव पंथाचे प्रमुख असलेले भगवान शिव रामनामाचा आश्रय घेतात. इतकं ते एकमेकांमध्ये मिसळून गेलेले असताना दोन साहेबांनी एकत्र जेवावं, बाहेर पट्टेवाल्यांनी भांडावं. त्यातलाच प्रकार शैवाचा वैष्णवाशी पटणार नाही, वैष्णवाचा शैवाशी पटणार. काय पटणार नाही बाळा? ही सगळी दैवत बघितली तर जाऊ दे. जे पटवून घ्यायचं नाही असं ठरवून बसले त्यांचा विषय सोडून देऊया. पण आपण सर्वसामान्य भक्त आहेत, त्यांनी तरी एकमेकातलं भांडण सोडून दिलं पाहिजे. सगळेच एकमेकांना सहकार्य करू ना. गोपालकृष्ण कसे म्हणतात, शंकरांचं सहकार्य घ्या. आणि अर्जुन अशा तऱ्हेनं त्या श्रीशैल्यम वरती गेले. नंदिकेश्वराची गाठ घेतली, गोपालकृष्णांचं नाव सांगितलं, ओळख शिफारस सगळं काही सांगितलं. असा असा आय एम अर्जुन मध्यम पांडव पार्थ, तो हा डिप्लोमा कोर्स पूर्ण करण्यासाठी पटकन आलोय 2 वर्षासाठी. मला इथे हॉस्टेल द्या, जाऊन येऊन करणार नाही आहे, इथेच थांबणार आहे.
एक झोपडी दिली त्याला. जेवणाखाणाचा काही प्रश्न नाही. विद्यापीठामध्ये जे येतात ते देशाचं काही वाटोळं करणार नाहीत हे बघून त्यांना स्टायपेंड मिळतात. हो, नाही तर देशाचं वाटोळं करण्याच्या घोषणा करायची आणि तुमची शिष्यवृत्ती सरकारनेच भरायची, हा गाढवपणा शंकरांकडे चालत नाही. तेव्हा असं नाही चालत. देशविरोधी काही कराल त्या दिवशी हॉस्टेल सोडावं लागेल आणि त्या दिवशी स्टायपेंड बंद होतील. लक्षात आले? पाशुपत विद्यापीठ आहे, शंकरांचं आहे. पण यासाठी तुला पंचाग्नी साधन करावं लागेल. कारण पाशुपताच्या अस्त्राने प्रचंड उष्णता निर्माण होते. मुळात ती उष्णता सहन करायची आपली ताकद पाहिजे, तर ती विश्वामध्ये शत्रूवर सोडता येते. बॉक्सिंग शिकायचं असेल तर आधी 100 बुक्के खाऊ नये मी शिल्लक राहतो ही शक्यता आपली निर्माण करायला लागेल, मग बुक्की मारू. पहिल्या बुक्कीतच आपळे आऊट, पुढं काय बॉक्सिंग करायचं तुझ्याशी? म्हणजे पहिला डिफेन्सच खूप मोठा शिकून घ्यायला लागतो. शरीराची प्रचंड तयारी पाहिजे बाळा. चालेल. आणि अर्जुनाने जेव्हा पंचाग्नी साधन सुरू केलं, 1 नाही 2 नाही, 2-3 महिन्यामध्ये उरकणारा कोर्सच नाही ना तो. जवळजवळ 1.5 वर्ष कठोर तपस्या झाली. तेव्हा भगवान शंकरांनी ठरवलं आता परीक्षा घेतली पाहिजे महाराजांची. आणि अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी भिल्लाचं रूप घेतलं, असं वर्णन आहे. भिल्लाचं रूप घेतलं आणि रांडुक्कर उठवला. तो रांडुक्कर अर्जुनाच्या दिशेनं जाईल अशी सोय केली. स्वतः भिल्लाच्या रूपात मागणं आले. पार्वती माता पण म्हणाले आम्हाला पण बघायचं हे काय तुमचं नवीन व्यक्त प्रकरण आहे ते. बोले चला तुम्हाला दाखवतो कसा छान आमचा भक्त आहे तो. आणि निघाला सगळा शिवपरिवार. भक्त सहाय्या किरात रूपा, भक्त सहाय्या किरात रूपा, घेता श्री शंकरे, घेता श्री शंकरे. पार्थ दर्शनी उत्सुक देवी, पार्थ दर्शनी उत्सुक देवी, धावती गण सत्वरे, धावती गण सत्वरे. घे धावते थतो अर्जुन बैसे तपा, गोवत समृगातिक मुनी याचिती कृपा. हो भंग शांतीचा व्यत्यय येतो तपा. पाहुनिया मग किरी कारणसा, बाण सोडी त्वरे त्या क्षणी, किरीतो प्राण हरे त्या क्षणी, किरीतो प्राण हरे. रानडुक्कर अर्जुनाच्या दिशेनं जोरात सुटला. त्या क्षणी अर्जुनाने बाण सोडला. रानडुक्कर मरून पडला. रानडुक्कर घेण्यासाठी अर्जुन उठला. तो भिल्ल त्या रानडुक्करावर बसला. अर्जुन म्हणला हो माझं आहे ते रानडुक्कर, मी जिंकलंय, देत नाही जा, देत नाही जा. आम्ही असतो तर काय केलं असतं? काय आता ते मला मिळावं अशी देवाचीच इच्छा नाहीये, त्याला तर काय करणार. रड मेल्या. ते धनुष्यबाण शिकला कशासाठी? दसऱ्याला गंध लावायला. मूर्ख माणूस. अर्जुन म्हणाला मी गप नाही बसणार, युद्ध करीन. आणि घनघोर युद्ध केलं त्या भिल्लाशी. आणि जेव्हा त्या युद्धात विजय मिळे ना, तेव्हा डाव असा केला की या भिल्लाचे पाय ओढूया आणि वरावर बसूया. म्हणून पाय ओढायला गेला पण जमलं नाही. ते आपलंच डोकं पायावर जोरात आपटलं. चक्कर आलं त्यामुळे डोकं घासलं. तो पायावरचा काळा रंग गेला. आणि मग कळलं कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. साक्षात भगवान शिव प्रगट झाले. मग मात्र अर्जुनाला कसं तरी वाटलं. क्षमा मागितली, भगवंता तुमच्याशी युद्ध केलं म्हणून क्षमा करा बरं, रागवू नका. शंकर म्हणाले युद्ध केलं नसतंच तर रागवलं असतं.
म्हणजे जी आपली गोष्ट आहे ती किमान तू मिळवण्याची इच्छा करतोयस. तुला शस्त्र देण्यामध्ये गंमत आहे. शस्त्र देऊन करायचं काय? गेलं ते गेलंच आहे. हेही धोतर सोडून द्यायची त्या मूर्खांची तयारी आहे. या सगळ्या नतद्रष्टांना शिवकृपा करून करायचेत काय? मला आनंद झाला की किमान आपलं गेलेलं वैभव तू परत मिळवायची इच्छा करतोस, त्यासाठी झुंजायची इच्छा करतोस, त्यासाठी कष्ट करायची इच्छा करतोस. शाबास. प्रयत्नवाद पहिला, दैववाद नंतर. दैवाला प्रयत्नाने सुद्धा खूप वेळा बदलता येतं हे भक्ताला समजलंच पाहिजे. आणि लक्षात ठेव, हे वापरू नको बरं कुठे. हे भयानक उग्र शस्त्र आहे. पण हे तुझ्याकडे आहे म्हटल्यानंतर दुष्टांच्या मनामध्ये भीती आणि दरारा मात्र निश्चित उभा राहील. लक्षात घ्या, महाभारताचं अवघ युद्ध 18 दिवसात संपलं. याचं कारण, जसं अनेक वीरांच्या युद्धाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे, तसंच पाशुपत नावाचं शेवटचं अस्त्र अर्जुनाकडे आहे. या दराऱ्याचा सुद्धा त्याच्यामध्ये एक सहभाग आहे. तेव्हा सर्व सुखाचं आगर केव्हा मिळालं? जेव्हा उग्रतर शस्त्र हातात होतं आणि भगवान शंकरांची कृपा मस्तकी होती, तेव्हा सुखाचं आगर मिळालं. म्हणून पूर्वपद्यामध्ये नरहरी सोनार म्हणतात, तुझ्याही जीवनामध्ये सुखाचं आगर तुला मिळवायचं असेल तर भगवान शिवांच्या सारखं शत्रूसाठी शस्त्र सज्ज पाहिजे. आणि स्वतःच्या आत्मोद्धारासाठी उपासनेचं सुद्धा साधन तेवढंच तीव्र केलं पाहिजे. एका बाजूला उपासनेची शक्ती आणि दुसऱ्या बाजूला शक्तीची उपासना. या दोन खांबांवरती तुझं हे सुखाचं खरं आयुष्य उभं राहणार आहे. भगवान शंकरांचा आदर्श ठेव. वेळ प्रसंगी आपल्या सर्व शत्रूंच्या बाबतीत उग्र हो, म्हणजे सज्जनांच्या बाबतीत अत्यंत उत्तम सुखाचं राज्य निर्माण करशील, वातावरण निर्माण करशील आणि आपल्या साधनेला अनुकूल आशीर्वाद प्राप्त करशील. भगवान गोपाल कृष्णांचाही असाच कृपाप्रसाद त्यांना लाभला. तसा कृष्णांचा आणि शिवांचा दोन्ही रूपांचा कृपाप्रसाद आपल्या मुलांना लाभो, अशी प्रार्थना करून आपल्या मुलांनी सुद्धा अशाच तऱ्हेनं शक्तीची, शस्त्राची उपासना करावी आणि स्वतःचं मन स्थिर राहण्यासाठी अध्यात्माचीही उपासना करावी. या दोन उपासनांनी आपलं स्वतःचं जीवन आणि समाजाचं जीवन धन्य 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 करावं. यासाठी हा सगळा श्रद्धांजली कीर्तन महोत्सवाचा खटाटोप, ही सगळी कीर्तनं तुमच्यापर्यंत आणण्याचा खटाटोप. ही कीर्तनं ऐकवा, ऐकत राहा आणि ऐकवत राहा. हा सप्ताह संपला म्हणजे कीर्तन संपलेलं नाही. कीर्तन अखंड ऐकवत राहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढचं आयुष्य आखलं पाहिजे. हे सगळं सामर्थ्य भगवंत आपल्याला देवो. यासाठी भैरवीमध्ये म्हणायचं, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार, म्हणे नरहरी सोनार, म्हणे नरहरी सोनार. भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी वासुकीचा हार. भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर आगर आगर. नमः पार्वती पते हर 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 महा